सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेची गोष्ट आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अखिलकूट ब्रह्मांडाने एक पांडुरंग पंढरीश परमात्मा, ज्ञानबिंब ज्ञानोबाराय, वैराग्य तेजोवलय जगद्गुरु तुकोबाराय यांच्या असीम कृपाशीर्वादातून 22 सप्टेंबर 2021ला ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्ताने संकल्प स्फुरला. आमचे हृदय विद्या सन्मित्र हरिभक्तीपरायण संतोषजी महाराज पायगुडे भागवताचार्य पुणेकर यांच्या मनामध्ये संकल्प स्फुरला. तो 4-2 जणांना त्यांनी बोलून दाखवला आणि त्या संकल्पाला सावयव रूप साकार रूप देण्यासाठी प्रवृत्त झाले 4-5 जण. त्याच्यामध्ये प्रामुख्याने संतोष महाराज. आणि या ठिकाणी आलो आम्ही 22 सप्टेंबरला. या ठिकाणी आजनवृक्षाच्या खाली पहिल्यांदा अभिषेक ज्ञानोबारायांचं दर्शन केलं आणि आजनवृक्षाच्या खाली बसून ज्ञानेश्वरी ग्रंथ लिखाणाला सुरुवात केली, लेखी पारायणाला. आणि लेखी पारायणाला सुरुवात केल्यानंतर तिथून पुढे कर्णोपकरणी मोबाईलद्वारे मोबाईलच्या व्हॉट्सअपद्वारे अन्य प्रकाराने त्या सगळ्या उपक्रमाचा मॅसेज सर्व समाजापर्यंत पोहोचला. आणि 22 सप्टेंबर 2021 पासून ते 2022पर्यंत ज्ञानेश्वरीचा अखंड लेखी पारायणाचा उपक्रम संपन्न झाला. आणि त्या उपक्रमाची सांगता याच ज्ञानोबारायाच्या मंदिरामध्ये त्यावेळेला झाली. याच ज्ञानोबारायांच्या मंदिरामध्ये त्यावेळेला ज्या वेळेला उपक्रमाची सांगता होत होती, ज्ञानेश्वरीच्या मौखिक पारायण सामूहिक रीतीने या ठिकाणी या सभा मंडपामध्ये, विना मंडपामध्ये, कारंजा मंडपामध्ये, बाहेर इतरत्र लोक बसली होती आणि त्या ज्ञानेश्वरी पारायणाची सांगतेची पूजा चालू होती. त्याच वेळेला दुसरा संकल्प स्फुरण पावला आणि एकनाथी भागवताचं लेखी पारायण आता इथून पुढे करायचा असा संकल्प केला गेला ज्ञानोबारायांच्याच दरबारामध्ये. तोही संकल्प परिपूर्ण झाला आणि त्याच संकल्पाची परिपूर्ती काशी क्षेत्रामध्ये केली गेली. 450 वर्षानंतर त्या ठिकाणी हत्तीवरून मिरवणूक ग्रंथाची निघाली आणि ते सुद्धा विद्वानांच्या उपस्थितीमध्ये निघाली. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट. त्याही काळी विद्वान होते त्या ठिकाणी, काशीची पंडित लोक त्या ठिकाणी होते. याही वेळेला काशीचे मोठे मोठे पंडित होते. आज मितीला काशीमध्ये सर्वात जास्त नाव घेतलं जातं श्री गणेश्वर शास्त्री. त्यांच्याकडे निमंत्रणाकरता सगळी समिती गेली होती, पण शास्त्रीजींचं स्वास्थ्य बिघडलेलं असल्यामुळे शास्त्रीजी आले नाहीत. पण मात्र प्रतिनिधी त्यांचे इतर विद्वान लोक त्या ठिकाणी येऊन म्हणजे शास्त्रीजींनी काय केलं, त्या कार्यक्रमाला प्रकृती स्वास्थ्यामुळे मला प्रत्यक्षात उपस्थित राहता येत नाही म्हणून स्वामीजींनी पत्रावरती त्यांच्या शुभेच्छा शुभाशीर्वाद पत्राद्वारे समितीपर्यंत पोहोचवले. म्हणजे शास्त्रीजी सुद्धा त्याच्यामध्ये उपस्थित होते. सगळ्या विद्वान त्या काळामध्ये विद्वानांच्या उपस्थितीमध्ये मिरवणूक ग्रंथाची हत्तीवरून निघाली आणि याही काळामध्ये विद्वानांच्या उपस्थितीमध्ये ग्रंथाची मिरवणूक हत्तीवरून काशी क्षेत्रामध्ये निघाली. आणि तो उपक्रम परिपूर्ण झाल्यानंतर आता समितीचं नाव वारकरी प्रस्थानत्रयी सेवा समिती असं ठेवलेलं आहे. आणि वारकरी प्रस्थानत्रयी सेवा समिती असं म्हटल्यानंतर प्रस्थानत्रयामध्ये वारकऱ्याच्या 3 ग्रंथ येतात. श्री ज्ञानेश्वरी, श्री एकनाथी भागवत आणि श्री गाथा असे 3 प्रमुख ग्रंथ येतात. त्या प्रमुख ग्रंथाचं मुख्यत्वाने लेखी पारायण करणं म्हणजे परिपूर्ण संकल्प होणं ही गोष्ट आहे. मग आता गाथा हा कलशाच्या ठिकाणी आहे, जगद्गुरु तुकोबाराय कळसाच्या ठिकाणी आहेत. या ज्ञान मंदिराच्या, या भक्ती मंदिराचा, या वारकरी संप्रदायाच्या मंदिराचे कळस कोण आहेत? जगद्गुरु तुकोबाराय. आणि मग जगद्गुरु तुकोबाराय जर कळस आहे तर त्यांचं वाङ्मय लेखी पारायण न करणं ही आपली सर्वात मोठी चूक होईल. म्हणून तेही लेखी पारायण झालं पाहिजे, पण ते इतक्या तोलामोलाने झाले पाहिजे जितक्या उंचीचे तुकोबाराय आहेत, जेवढ्या उंचीचं तुकोबारायांचं वाङ्मय आहे तितक्या उंचीने ते लेखी पारायण ग्रंथ संपूर्ण जगामध्ये तो झाला पाहिजे. म्हणून हा संकल्प या ठिकाणी केला गेला आजपासून. आणि या संकल्पाची सुरुवात येत्या 24 ऑक्टोबरपासून वाकड या ठिकाणी हरिभक्तीपरायण आमचे वसंतदादा कलाटे यांच्या त्या प्रांगणामध्ये त्या संकल्पाची सुरुवात होणार आहे. रात्री महाराजांनी सूचना दिलेली आहे. ताकद वाङ्मयाचे जगद्गुरु तुकोबारायांच्या, जगद्गुरु तुकोबारायांची ताकद, जगद्गुरु तुकोबारायांची ताकद आपण कोण सांगणार? आपल्याकडं अत्यंत आपण अल्पज्ञच आहोत ना. सर्वज्ञाचं वर्णन करण्याकरता अल्पज्ञ प्रवृत्त झाला तर त्या अल्पज्ञाला सर्वज्ञाचं वर्णन कसं करता येईल? सर्वज्ञाचं वर्णन करू शकत नाही, कारण तो अल्पज्ञ आहे. सर्वज्ञाचं वर्णन करण्याकरता सर्वज्ञ व्हावं लागेल, त्यावेळेला तो सर्वज्ञ त्या सर्वज्ञाचं वर्णन करू शकेल. अन्यथा अशा किती सर्वज्ञ आल्या तरी वर्णन होऊ शकत नाही. किती सर्वज्ञ आल्या तरी वर्णन होऊ शकत नाही. पण आता काही सर्वज्ञ अशा आहेत महाराज वर्णन करायला जातात. सर्वज्ञ
बऱ्याच सर्वज्ञ आहेत. मग त्या सर्वज्ञ असलेल्या, सर्वांगाने तयार असलेल्या या समाज कल्याणाकरता लागणारे सगळ्या अंगाची, सगळ्या साधनांची उपलब्धी ज्या वाङ्मयामध्ये आहे ना, ते जगद्गुरु तुकोबारायांचं वाङ्मय. धर्म, नीती वगैरे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, समाज रचनेकरता, समाज व्यवस्थेकरता लागणारी जी 4-5 अंग आहेत ना, त्या 4-5 अंगाचे सगळ्याचं सगळं इत्थंभूत वर्णन जगद्गुरु तुकोबारायांच्या वाङ्मयामध्ये आहे. आणि त्या वाङ्मयाचं वर्णन, त्या वाङ्मयाचं लेखी पारायण आपल्या हातून होणार हे आपलं परमभाग्य आहे. कारण ते वाङ्मयमध्ये साधे सुद्धा नाही हो. जगद्गुरु तुकोबारायांनी लिहिलं ते वाङ्मय कसं आहे, प्रत्यक्षात वेद आहेत. काय प्रत्यक्षात वेद जगद्गुरु तुकोबारायांचं वाङ्मय म्हणजे. आणि तो वेद जगद्गुरु तुकोबारायांनी अशा भाषेमध्ये लिहिला की तो सर्वसामान्यांना चटकन कळेल, पटकन कळेल आणि पटकन पटेल. कळणं आणि पटणं फरक आहे बरं का. कळणं आणि पटणं. महाराज, नाशिवंतता कळणं म्हणजे सुरुवात आणि मिथ्यात्व पटणं म्हणजे शेवट आहे. कळल्यानंतर मनुष्य क्रियेमध्ये प्रवृत्त कमी होतो, पण पटल्यानंतर मात्र तो त्याचाच अनुयायी होतो. ज्या वेळेला तुकोबारायांचं वाङ्मय पटतं आपल्याला, ज्या वेळेला संत वाङ्मय पटतं आपल्याला, वारकरी संप्रदाय पटतो आपल्याला, त्यावेळेला तो व्यक्ती त्या संप्रदायाचा, त्या वाङ्मयाचा अनुयायी बनतो. पण तो कोणताही संप्रदाय असेल. पण माझं तर मत असं आहे, माझंच नाही सगळ्या संप्रदायातल्या दिग्गजांचं मत असं आहे, महाराष्ट्रात जन्माला आल्या माणसाला जर वारकरी संप्रदायाव्यतिरिक्त इतर संत, इतर संप्रदाय किंवा इतर वाङ्मय पटत असेल तर त्याचा या ठिकाणी जन्माला येऊन सगळं निष्फळ आहे. एवढं ताकदीचं वाङ्मय वेद प्रत्यक्षात जगद्गुरु तुकोबारायांनी लोकांच्या समोर आणून ठेवलं आहे. सूक्ष्माती सूक्ष्म असलेल्या वेदातल्या ज्या काही गोष्टी आहेत, जी काही प्रकरणं आहेत, ज्या काही घटना आहेत, जे काही प्रसंग आहेत, ते सगळेच्या सगळं सूक्ष्माती सूक्ष्म रीतीने सामान्य जीवाला कळावेत म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी जसंच्या तसं सगळं आपल्या मराठी वाङ्मयामध्ये उतरून आणलं. आणि या जीवाला मोक्षाचा एक मोठा राजमार्ग ज्ञानोबारायांच्या नंतर हा आपल्याला आणून दिला. शारीरिक बौद्धिक ज्याला सर्वांगाने परिपूर्ण व्हायचंय ना आणि मोक्षापर्यंत पोचायचंय ना, त्याने जगद्गुरु तुकोबारायांच्या वाङ्मयाला प्रणिपात करायचं. असं जगद्गुरु तुकोबारायांचं वाङ्मय अत्यंत श्रेष्ठ आहे. त्या श्रेष्ठ वाङ्मयाचा, गाथेचा आपण काय करणार आहोत, लेखी पारायणाचा संकल्प केला आहे. त्या लेखी पारायणामध्ये आपण सर्वजण सहभागी होणार आहोत. आणि त्या लेखी पारायणाची सांगता केव्हा होणार आहे सर्वांना सांगितलंय. प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर परिपूर्ण झालं अयोध्येमध्ये, त्याच पद्धतीचं मंदिर भंडारा डोंगरावर जगद्गुरु तुकोबारायांचं या ठिकाणी उभं राहतंय. त्या मंदिराच्या कलशारोहणाच्या दिवशी आपल्याही या लेखी पारायणाच्या सांगतेचा दिवस परिपूर्ण पद्धतीने त्या पारायणाचा कळस त्या ठिकाणी होणार आहे. आता श्रेष्ठतेच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं महाराज, कळस जगद्गुरु तुकोबाराय आहेत, त्या कळसाच्या बाबतीमध्ये बोलताना नामदेवराय फार सुंदर बोलतात. झळझळीत सोनसळा कळस दिसतो सोज्वळा, झळझळीत चकचकीत स्पष्ट सोनसळा पिंगट रंगाचा, सोज्वळा अत्यंत सोज्वळा असा तो कळस दिसतो मला. पंढरीरायाच्या त्या पांडुरंगाच्या, पंढरीनगरीतल्या पांडुरंगाच्या मंदिराचा जो कळस आहे त्या कळसाच्या बाबतीमध्ये बोलताना बोलले. मग हा जगद्गुरु तुकोबाराय हे वारकरी संप्रदायाचे कळस आहेत. मग तो कळस असा अस्पष्ट असून चालेल का हो? तो पण असा चकचकीत पाहिजे. मग तो सुद्धा चकचकीत स्पष्ट, अत्यंत सोज्वळ, स्पष्टता, पिंगट रंगाचा आणि अतिशय आकर्षक असा हा कळस आहे. आणि त्या आकर्षक कळसाचं आपल्याला काय करायचं आहे, आपल्या स्वहस्ते पारायण करण्याचं भाग्य आपल्याला लाभणार आहे. म्हणून त्या पारायणाकरता सर्वांनी सहभागी व्हा. आपण आता हा संकल्प केला. हा संकल्प पूर्ण झाल्यानंतर रात्री महाराष्ट्री म्हटले की हे संकल्प थांबले नाहीत पाहिजेत, कारण असे संकल्प होणं गरजेची गोष्ट आहे. आता समाजाला अत्यंत आवश्यकता आहे. रात्री पाटील महाराजांनी सांगितलं. पण आपली महत्त्वाची जी आहेत त्या आपण तर पूर्ण करणारच आहोत, कारण ज्ञानोबाराय आपल्या पाठीशी, जगद्गुरु तुकोबाराय आपल्या पाठीशी आहेत. आपल्यावरती हात कोणाचा आहे? आपण राजाची लेकरं आहेत. आपण कोणाची लेकरं आहेत? राजाची लेकरं आहेत. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. माऊलींच्याकडे जे पण मागितलं ना लेकरांनी, ती माऊली ती पूर्ण करते. काय नोहे महाराज करील काय नोहे महाराज करील ते काय नोहे महाराज
परिपाय बीज शुद्धांगी करील ते हो काय नोहे महाराज करील ते 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 काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्ध अंगी. परिपाहे बीज शुद्ध अंगी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ते ज्ञानोबराय आपल्या पाठीशी आहेत. म्हणून तो संकल्प जो पण तुम्ही करणार आहात, जेही मागणार ज्ञानोबरायांच्याकडे आहात, ते ज्ञानोबराय परिपूर्ण करणार आहेत. असो, आपलं हे ज्ञानेश्वरी जयंतीचं तृतीय वर्ष आहे. वाटलं होतं तृतीय वर्षामध्ये संख्या कमी होईल, पण आम्हालाच सांगावं लागलं जरा थांबा, अडचण येते असं सांगावं लागलं महाराज आम्हाला. आता थांबा, आता नोंद पूर्ण झाल्या, कारण नोंदी तेवढ्याच घेतल्या मी जेवढ्या इथं बसतील. तरी काही लोक बाहेर बसले, इकडं तिकडं, ज्यांना जागा नाही भेटली त्यांनी बाहेर बसले, काही इतरत्र पारायण केलं. म्हणजे हाही संकल्प एवढ्या ताकदीने ज्ञानोबरायांनी करून घेतला आहे, ज्ञानोबरायांनीच तो केलेला आहे. म्हणून या सगळ्या गोष्टींना, या सगळ्या प्रसंगाला हा प्रतिसाद इतका भरभरून भेटत आहेत. त्या आजच्या तृतीय वर्षाची आजची ही काल्याची परिपूर्णतेची कळसाची सेवा आहे. ती सेवा माझ्या वाट्याला येण्याचं कारण आमच्या समितीतले सर्व सदस्य, त्याच्यामध्ये हरिभक्तीपरायण वंदनीय ज्येष्ठ गुरुबंधू पायगुडी महाराज, श्री शेखर महाराज जांभूळकर, श्री खरमाळे महाराज, विजयाण्णा जगताप, धारूमामा बालवडकर, श्री कोळेकर आबा, निवृत्ती कोळेकर, अजून वसंतदादा कलाटे. सर्वात महत्त्वाचं, वारकरी प्रस्थानत्रयी सेवा समितीने जेव्हापासून हे सगळे उपक्रम हातात घेतलेत तेव्हापासून आणि त्याच्याही आधीपासून दिवंगत आमदार स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांचे बंधू श्री विजय शेठ जगताप आणि संपूर्ण जगताप कुटुंब या उपक्रमामध्ये ज्या ज्या ठिकाणी कमतरता बसेल त्या त्या ठिकाणी सगळ्या पद्धतीने सगळ्या बाजूने उभे राहतात. सगळ्या बाजूने कुठंच काही ठेवत नाहीत. आणि या उपक्रमाची जी आजची काल्याची पंगत आहे ना, आजची काल्याची पंगत, या काल्याच्या पंक्तीमध्ये या वारकरी प्रस्थानत्रयी सेवा समितीने जो कोणी बाकीचा आचार्य किंवा भांडी वगैरे सगळं जमवलेलं असेल ना, त्यातलं काहीही न घेता, चमचा देखील न घेता पंगत अशी करतात. चमचासुद्धा वापरायला घेत नाहीत. आचारी त्यांचाच, भांडी त्यांचीच, मटेरियल त्यांचंच, सगळं त्यांचंच, आणि तुम्ही सांगाल तो पदार्थ करणार. इथपर्यंतचं निरपेक्ष वृत्तीने या कुटुंबाकडून हरिभक्तीपरायण विजय शेठजी जगताप यांच्याकडून आणि त्यांचे बंधू शंकरभाऊ जगताप ही सर्व मंडळी, आदरणीय आता विद्यमान आमदार ताई अश्विनीताई जगताप ताईंनी तर ते ताई तर ह्या सगळ्या गोष्टी बाकीच्या सगळ्या पाहत बसत नाही. जिथून फोन आला तिथून लगेच निघणार, तिथपर्यंत पोहोचणार आणि तिथं असलेली उणीव त्या उणीवेकरता सतत उभ्या राहणार कायमस्वरूपी. ही सगळी गोष्ट या कुटुंबाकडून होत असते. या संप्रदायात ही गोष्ट होणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. कारण का, संप्रदायाकरता ह्या पूरक गोष्टी आहेत. अशा गोष्टी संप्रदायाकरता पूरक आहेत. वारकरी प्रस्थानत्रयी सेवा समितीचे जो उपक्रम आहे ना, त्या उपक्रमामध्ये ही सगळी मंडळी, सेवा समितीमध्ये आमचे विजयजी गायकवाड असतील, अजून बरीचशी लोक याच्यामध्ये आहेत. या सगळ्यांच्या संकल्पनेतून, या सगळ्यांच्या सहकार्यातून हा सगळा उत्सव इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. आणि इथपर्यंत येऊन पोहोचून आजचं हे कलशाचं कीर्तन आहे. त्याच्यामध्ये दाते माणसं सुद्धा आहेत बरं का. देणारी दातृत्ववान माणसं या ठिकाणी आहेत. ती दातृत्ववान असलेली माणसं सुद्धा असं दान करतात की ते दान केल्यानंतर त्या दानाबद्दल माझं कसल्याही प्रकारचं मत नाही. माझा सन्मान करा किंवा न करा, मला नारळ मिळेल का नाही मिळेल याच्याशी कोणाला काही घेणं देणं नाही. पण या समितीने चालू केलेला उपक्रम हा समाज हिताचा आहे, समाज कल्याणाचा आहे. म्हणून त्याच्याकरता मी उभं राहणं ही दाते मंडळींची भूमिका असते. म्हणून ते दाते मंडळी ही अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, वारकरी प्रस्थानत्रयी सेवा समितीने उपक्रम हातात घेतला
त्याचा मॅसेज पडला रे पडला की तुम्ही मंडळी सगळंच लगेच क्लिक करता, आहे की नाही? लगेच ताबडतोब, मग ते ओळखीचे असो अथवा नसो. सकाळी मला एका ताईंनी विचारलं, खरमाळे महाराज तुम्हीच का? खरंच महाराज विचारलं. नाश्त्याच्या तिथं गेलो, मी बाहेर पडत होतो, त्यावेळेला ताईने विचारलं, खरमाळे महाराज तुम्हीच का? नाही म्हटलं, ते उभं राहून पारायण करतात ना, ते खरमाळे महाराज आहेत म्हटलं. म्हणजे इथं आलेल्या भाविकांना कोण खरमाळे महाराज, कोण बोरकर महाराज, कोण पायगुडे महाराज, कोण शेखर महाराज, फार थोड्या लोकांना ओळखी यांच्या असतील किंवा आम्हाला त्यांच्या असतील. पण मात्र हा ज्ञानोबारायांचा निरोप मॅसेजद्वारे आपल्यापर्यंत आलाय ना, मग ज्ञानोबारायांच्या कोशीमध्ये बसायला जायचं म्हणजे जाणारच लोक, येणारच. काही किती घरचं कसलंही काम असू द्या आणि किती अडचणी असू द्या. आणि त्याच्यामध्ये आमचा माता भगिनींचा वर्ग फार अत्यंत पुढाकाराने आहेत, अत्यंत पुढे, अत्यंत पुढे. पुरुष वर्ग पण आहे, पण पुरुषांच्या पेक्षाही माता वर्गाचा सहभाग हा अत्यंत चांगल्या रीतीने आहे. कारण सगळं आलं पण तुम्हीच नाही आले तर कसं काय व्हायचं, आहे की नाही? लग्नाला सगळं वऱ्हाड आलं, नवरा नवरीच नाही, हां कसं काय व्हायचं? पण तशी गंमत आहे, तुम्ही या ठिकाणी येतात म्हणून हा सगळा उपक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडतो. बरं, नुसतं येता असं नाही, तुम्ही येता जेवता पारायण करता निघून जाता असं आहे का? नाही, तुमचे हात पण असे आहेत ना, हात पण महाराज हे सकाळ दुपार संध्याकाळ तीनही वेळेला ज्या ज्या वेळेला त्या अन्नगृहामध्ये जातात ना, त्या ठिकाणी स्वयंपाकगृहामध्ये जेवण झालं, नाश्ता झाला ना की लगेच या महिला पुरुष वर्ग आपल्या खिशात पाकिटात पर्समध्ये हात घालतात, 500 1000 500 1000 या उपक्रमाकरता येतात. एकदा यांच्याकरता टाळ्या वाजवा बरं, फार महत्त्वाचं आहे. मी गेलो, ज्ञानेश्वरी पारायण केलं, जेवलो आणि आलो, पण मात्र तिथं काय दिलं, काहीतरी द्यायला पाहिजे ना, माझं काहीतरी कर्तव्य त्या ठिकाणी आहे. ते कर्तव्य तुम्ही सगळी मंडळी करतात, तुम्हाला सुद्धा द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. पण तुम्ही आलात आणि नुसते आलात नाही तर आता इथून पुढे येताना सुद्धा तुमच्याबरोबर साधारणतः 5-5 जण आले पाहिजेत. किती कमी सांगितले मी, कमी सांगितले, 5-5 जण आले पाहिजेत. कारण आता आपल्याला पुढे 1 लाख लोकांच्याकडे लाथा पारायण लिहून करून घ्यायचं आहे की नाही. हां, आमचे हरिभक्त पारायण या ठिकाणी सांगोलकर महाराज बसलेले आहेत, ठीक आहे ना. महाराजसुद्धा त्याच्यामध्ये सगळे वारकरी संप्रदायातले सगळे दिग्गज ज्येष्ठ श्रेष्ठ आचार्य लोक, गुरुवर्य लोक, सगळ्या संस्था संघटना ह्या सगळ्या त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत, सगळ्या सहभागी करून होणारच आहेत. त्यामुळे ही सर्व मंडळी सहभागी होऊन, तुम्ही सर्व मंडळी सहभागी होऊन आपल्याला तो संकल्प पूर्ण करायचा आहे. ज्या ज्ञानोबारायांच्या कुशीमध्ये आपल्याला बसायचं आहे, ज्या ज्ञानोबारायांच्या वाङ्मयाचं आपल्याला पारायण करायचं आहे, इथं आपल्याला यायचं आहे, त्या ज्ञानोबारायांनी आपल्याला जागा दिली पाहिजे की नाही? बरोबर आहे की नाही? ही सर्वात महत्त्वाची गोष्ट. ज्ञानोबाराय बोलवतात, जागा देतात. ती जी संस्थान आहे, संस्थांची लोकं आहेत, ही लोकंसुद्धा अत्यंत फार मोठं सहकार्य करतात, फार मोठं सहकार्य. पत्र महाराजांच्याद्वारे पोहोचलं ना तिथपर्यंत समितीचं की लगेच त्याच्यावरती सही असते, लगेच सही करून ताबडतोब तुम्हाला कुठला कालावधी आहे त्या कालावधीमध्ये तुम्ही या ठिकाणी येऊन पारायण. बरं, आपलं काही लिमिटेशन नसतं की इथं एवढे लोक येतील आणि मग ते जातील, असं नाही, लिमिटेशन नाही ना कुठलं. तुमचे जेवढे लोक येतील. बरं, आपण काय आल्यानंतर काय फक्त सकाळी 9 वाजेपर्यंत थांबतो का इथं? अहो, सकाळी 5:30ला माणसं इथे येतात महाराज, 5:30 ते रात्री 10पर्यंत माणसं इथं असतात. संपूर्ण मंदिराचा ताबा कोण घेते? आपण घेतो 3-3.5 दिवस. आणि एवढं मोठं संस्थान सहकार्य करतात, अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सचिव असतील, इतर सदस्य असतील, सगळी माणसं, इथला सेवक वर्ग असेल, इथले पुजारी असतील, हे सगळेच्या सगळे या प्रस्थानत्रयी सेवा समितीला, वारकरी प्रस्थानत्रयी सेवा समितीला हरेक प्रकारचं सहकार्य या संस्थांच्या सगळ्या प्रत्येक वर्गाकडून होत असतं. आणि ते होतं म्हणून तर आपण एवढ्या आनंदामध्ये या ठिकाणी राहतो. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जसं तुम्हाला मेसेज मिळाल्यानंतर तुम्ही पटकन येता ना, तसं इथं सुद्धा अजून एक गोष्ट अशी आहे, या कार्यक्रमाचा उपक्रमाचा मॅसेज कलाकारांना मिळाला ना, कोणताही कलाकार, माऊलीच्या मंदिरात कीर्तन आहेत, माऊलीच्या मंदिरामध्ये वारकरी प्रस्थानत्रयी सेवा समितीचा उपक्रम चालू आहे, मला त्या ठिकाणी जायचं आहे, माझी 1 दिवसाची सेवा झाली पाहिजे. खूप मोठे मोठे महाराष्ट्रातले दिग्गज लोक या ठिकाणी, गायक वादक सगळेजण या ठिकाणी येतात आणि आपली सेवा देतात विनामूल्य. जी इतर वेळेला तुम्हाला तुमच्या घरी न्यायचे असतील ना, तर त्यावेळेला एका कीर्तनाचे 5-5 हजार द्यावे लागतात महाराज. का? तितक्या उंचीचे आहेत ते, म्हणून द्यावे लागतात. आणि दिले तर काही वावगं नाही ना, चांगल्या माणसाला दान दिलं पाहिजे, आहे की नाही? चांगल्या माणसाला दान दिलं पाहिजे. ही माणसं मात्र
निरोप पोचल्याबरोबर ताबडतोब येतात आणि ती सुद्धा सेवा करतात. हा जेवढा सगळा भाग मी सांगितला ना, हा सगळा वर्ग, सगळा प्रत्येक घटक या उपक्रमामध्ये सहभागी होतो. वारकरी प्रस्थानत्री सेवा समितीच्या उपक्रमामध्ये होतो ना, सहभागी होतो ना, हा प्रत्येक घटक बाकीचं स्वतःचं सगळं विसरतो. घरदार प्रपंच स्वतः सगळंच्या सगळं विसरून या उपक्रमामध्ये तनमन धनाने सगळी लोक या ठिकाणी येतात आणि उपस्थित होतात आणि या उपक्रमाचा आनंद घेतात.